स्टार्ट. नमस्कार. शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला या वतीने आयोजित नमस्तु गौतमः या धम्मगीतांच्या बहारदार कार्यक्रमामध्ये मी निखिल भट आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम बुद्ध पौर्णिमेच्या शुभ पर्वावर आपण इथं आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर तथागत गौतम बुद्धांचं एक वचन मी आपल्या समोर सांगू इच्छितो आणि त्या वचनानुसारच त्यावर पदक्रमण करून आपण या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. चरथ भिक्खये चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही दारी जाऊन कुठेतरी काही मागा आणि बहुजनांचं प्रबोधन करण्यासाठी म्हणजे ज्ञानरंजन प्रबोधनाचा हा एक कार्यक्रम संगीताच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर आज इथं सादर होणार आहे. तर आत्मदीप प्रज्वलित करून एक विचारांचा संगीताच्या माध्यमातून होणारा एक जागर आपल्या समोर इथं सादर होणार आहे. धम्मगीतांचा एक सुरेल प्रवास आपण इथं अनुभवणार आहोत. म्हणून मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे या कार्यक्रमामध्ये या सुरेल कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आजचा जो हा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे अशा आमच्या मार्गदर्शिका शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या मान्य डॉक्टर वसुधा देव मॅडम, मी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षस्थान स्वीकारावं. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून असलेल्या आमच्या मार्गदर्शिका माननीय डॉक्टर अर्चना वाटकर मॅडम, मी यांनाही विनंती करतो की त्यांनीही आपलं स्थान इथे ग्रहण करावं. सोबतच वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे मार्गदर्शन करणारे आमच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राध्यापक मान्य डॉक्टर धारसकर मॅडम आणि सामुद्र मॅडम, मी यांचेही इथं खूप खूप स्वागत करतो. आणि विशेष म्हणजे आमच्या BEd प्रथम वर्षाचे प्रशिक्षणार्थी आमचे सहकारी मान्य नंदेश अरखराव सर हे आणि यांची टीम ते आपल्या समोर हे धम्मगीतांचं एक सुरेल प्रवास सादर करणार आहे. म्हणून मी त्यांचेही स्वागत करतो. आता सादरकर्त्यांचा परिचय द्यायचा झाला तर त्यामध्ये सर्वप्रथम नंदेश अरखराव सर हे आमच्या BEd प्रथम वर्षाचे एक प्रशिक्षणार्थी आहेत. भूमिकेमध्ये आज आपल्याला असा प्रवासावर सोबतच विशाल इंगळे सर ढोलक प्ले करणार आहेत आणि विपुल गवई सर हे कीबोर्ड प्ले करणार आहेत. आता खरं तर कलावंतांना त्यांच्या परिचयाची गरज नसते. यांचा खरा परिचय नंदेश सरांचा खरा परिचय त्यांचा गळा आज तुम्हाला देईल, विशाल सरांचा परिचय त्यांचा ढोलक तुम्हाला देईल आणि विपुल सरांचा परिचय त्यांचा कीबोर्ड तुम्हाला देईल. अशा या गुणवंत आणि प्रज्ञावंत लोकांच्या एका अनुभवातून आपल्याला आज ही सुरेल मैफिल इथं आस्वाद तिचा घ्यायला मिळणार आहे. म्हणून मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाबद्दल मी आपल्याला थोडीफार माहिती देऊ इच्छितो. प्रास्ताविकामधून सादर करणार आहे. उपस्थित सर्व सन्मान्य पाहुणे मंडळींचे, अध्यक्षांचे, समन्वयकांचे, प्रमुख पाहुण्यांचे आणि सादरकर्ते माझे मित्र अरखराव सर या सर्वांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. प्रास्ताविकामध्ये सांगायचं झालं तर नमस्तु गौतम हा जो एक कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची कल्पना आमचे मार्गदर्शक मान्य डॉक्टर वसुधा देव मॅडम यांनी व्यक्त केली. जेव्हा ही कल्पना त्यांनी व्यक्त केली तेव्हा त्यावर काही विचार न करता नंदेश अरखराव सरांनी होकार दिला आणि लगेच या कार्यक्रमाचं सर्व नियोजन आयोजन घडून आलं. या कल्पनेला भूमिका महत्वाची आहे. म्हणून आदरणीय वाटकर मॅडम यांचा जो मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाखाली हा साठी सहकार्य म्हणून सामुद्र मॅडम धारसकर मॅडम यांची देखील साथ संगत लाभलेली आहे. आज बुद्ध पौर्णिमा आहे. आज जन्मदिवस आजच्या दिवशी चंद्र असतो, पौर्णिमेचा दिवस आहे. आजच्या दिवशीचा चंद्र जो आहे तो इतर दिवसांच्या चंद्राच्या पौर्णिमेपेक्षा 20% मोठा असतो. आज आपण सगळ्यांनी तो पाहिला पाहिजे, तो अनुभवला पाहिजे. आता गौतम बुद्धांचं सांगायचं झालं तर सिद्धार्थ ते बुद्ध असा तो एक जीवन प्रवास आहे. बुद्ध हे अगोदरपासून बुद्ध नव्हते, अगोदर ते सिद्धार्थ होते. मग सिद्धार्थ ते बुद्ध हा प्रवास जो आहे हा प्रवास आत्मज्ञान प्राप्तीपासून सुरू होतो.
आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर प्रत्येकामध्ये आपल्याला या आजच्या कार्यक्रमामधून, या संगीत मैफिलीमधून आपल्याला हे जाणवेल की प्रत्येकामध्ये सिद्धार्थ रूपी एक बुद्ध लपलेला आहे. तो आपल्याला इथं शोधायचा आहे आणि हे शोधण्याचं जे काम आहे ते काम आजच्या या सुरेल संगीताच्या कार्यक्रमानंच आपण इथं पार पाडणार आहोत. म्हणून या सगळ्या एका गुणवंत कलावंत व्यक्तीच्या एका सगळ्या सहकार्यानं आपल्या समोर सादर होणार आहे. मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि म्हणतात ना, आता पहिलं जे सॉन्ग आहे ते सॉन्ग आपल्या समोर सादर होणार आहे. आता म्हणतात की क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते, असा संदेश आपल्याला तथागत गौतम बुद्धांनी दिलेला आहे. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त आयोजित हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम सुरू करणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपण तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करूया, नमस्कार करूया. त्यासाठी आजचे जे आपले सादरकर्ते आहेत पंडित यशराव सर आणि त्यांची टीम यांना विनंती करतो की या शांतीदूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमा म्हणजेच प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा, या गीताने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करावी. पंडित यशराव सर. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्व व्यासपीठांचं सर्वप्रथम गीत वंदन गीत सादर करतो. शांती दूताचा वैभवशाली जाऊन या आश्रमा, जाऊन या आश्रमा, प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम गौतम. दिले पाहिजे थोडं.
अपुले जीवन होन सारे जमा होन सारे जमा प्रथमन गौतमाचरा प्रथमन गौतमा आश्रमा प्रथमन गौतमा प्रथमन गौतमा प्रथमन गौतमा प्रथमन गौतमा. खूप छान सर, खूप छान. राजा शुद्धोधन आणि माता मायादेवी यांच्या पोटी जन्मलेलं एक मूल म्हणजेच सिद्धार्थ राजपुत्र. आता नंदेश सर एक काम करजा, तुमचा आवाज थोडासा हे करून द्या. आवाजची कमेंट आली. म्यूट करू? नाही नाही नाही, चेक करून द्या, फक्त थोडा अडखळत आहे म्हणतात. बरं बरं, रेंजचा प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे, ठीक असो. तर प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा या गीतानं आपण तथागत गौतम बुद्धांचं एक नामस्मरण केलेलं आहे, त्यांना आपण अभिवादन केलेलं आहे. आता यानंतर राजा शुद्धोधन आणि माता मायादेवी यांच्या पोटी जन्मलेलं मूल. आता सिद्धार्थ हे जे होते हे अगोदर एका सुखवैभव संपन्न अशा घराण्यामध्ये, शाक्य घराण्यामध्ये ते जन्माला आलेले आणि एक राजपुत्र म्हणून त्यांची सगळी सोय खातिरदारी तिथं व्हायची. परंतु ह्या सगळ्या गोष्टी अनुभवत असताना आपण एक राजपुत्र आहोत. राजपुत्र असल्यानंतर त्यांचा जन्मापासून तर त्यांचा जो हा पूर्ण जीवन प्रवास आहे, हा जीवन प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. यामध्ये तथागत गौतम बुद्धांचा जन्म हा नेपाळमधील लुंबिनी वनामध्ये झाला. मग तिथं जाऊन तिथं त्यांचा जन्म झाल्यानंतर जन्मापासून तर आत्मज्ञान प्राप्त करेपर्यंत, तत्वज्ञान प्राप्त करेपर्यंत प्रत्येक त्यांचा जो जीवनाचा प्रवास आहे, हा प्रवास खूप महत्वाचा आहे प्रत्येक मानवासाठी. मानवतेच्या या जीवनामध्ये जगत असताना माणसाला माणूस म्हणून जगण्याचं पूर्ण एक कसं आपण भान आत्मसात करून देऊ शकतो, याची पूर्ण प्रक्रिया विश्वाला मानवतेचा धर्म शिकवण्यासाठीच गौतम बुद्धांनी हे प्रयत्न केलेले आहेत. म्हणजेच तत्वज्ञानाचं आत्मसात करून विश्वाला मानवतेचा धर्म शिकवण्यासाठी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला असं म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही. मग त्यांचा जन्म झाला तर हा जन्म आपण कसा अनुभवला पाहिजे, तर त्यांच्यासाठी पण एक गीत आहे की ते त्यांच्या जन्मावर आधारलेलं आहे. म्हणजेच काय की विश्व तारण्यास महामानव बुद्ध आले जन्मास. मग बुद्ध आले जन्मास, तर हा एक अनुभव आपण गीताच्या माध्यमातून समजून घेऊया. त्यासाठी मी विनंती करतो नंदेश रखराव सर आणि त्यांच्या टीमला की त्यांनी बुद्ध आले जन्मास या गीताला एक सादर करावं.
इतिहास विश्वतरण्या महानुमान बुद्ध आणि जन्मा विश्वतरण्या महानुमान बुद्ध आणि जन्मा 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 बनी तुम्ही महामंडळ भरतमुनी सपत वेळी बनी तुम्ही महामंडळ भरतमुनी शांती सुखाचे शांती सुखाचे जीवन घेऊ दया शांती सुखाचे जीवन घेऊ दया विश्वतरण्या महानुमान बुद्ध आणि जन्मा विश्वतरण्या महानुमान बुद्ध आणि जन्मा 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 विश्वतरण्या महानुमान बुद्ध आणि जन्मा विश्वतरण्या महानुमान बुद्ध आणि जन्मा 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 सोक्या साधना सुतीच्या बोटा आकडी मनी सोक्या साधना पुत्र जन्मला हत्तीला भरते धनु दिया पुत्र जन्मला हत्तीला भरते धनु दिया विश्वतरण्या महानुमान बुद्ध आणि जन्मा विश्वतरण्या महानुमान बुद्ध आणि जन्मा 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 बहु तेजस्वी दयावंदित अति तपस्वी हर्षद बालक बहु तेजस्वी दयावंदित बहु तपस्वी विश्वतरण्या महानुमान बुद्ध आणि जन्मा विश्वतरण्या महानुमान बुद्ध आणि जन्मा बुद्ध आणि जन्मा बुद्ध आणि जन्मा
उदरणे जन्माला उदरणे जन्माला बैसाखी फुलवे लागण ऐका बैसाखी फुलवे लागण ऐका विश्वतारण्या महात्मान उदरणे जन्माला विश्वतारण्या महात्मान विश्वतारण्या महात्मान खूप छान सर, खूप छान. खरंच सुरुवातीला मी सांगितलेलं आहे की जेव्हा आपल्या प्रत्येकामध्ये सिद्धार्थ रूपी बुद्ध लपलेला आहे, तो बुद्ध शोधून काढण्याचा हा एक संगीतमय कार्यक्रम आपल्या समोर सादर होणार आहे. तर खरंच या गाण्यानं आपल्या प्रत्येकामध्ये बुद्धाचा जन्म आपण करून दिलेला आहे. इतकं सुंदर गायन आपलं होतं. खरंच अभिनंदन सर आपलं. आता सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म झाल्यानंतर त्यांचं पालन पोषण करण्यासाठी त्यांच्या मावशी गौतमी यांनी त्यांचं पालन पोषण केलं. अतिशय सुखवैभव संपन्न अशा घराण्यामध्ये, शाक्य घराण्यामध्ये जन्मलेले सिद्धार्थ गौतम बुद्ध हे एक चक्रवर्ती राजा व्हावे अशी इच्छा त्यांच्या पित्यांची होती, शुद्धोधन राजांची होती. मग चक्रवर्ती राजा व्हावे यासाठी त्यांनी सर्व काही परिश्रम घेतले. पुढे चलून त्या सिद्धार्थ गौतम बुद्धांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नी यशोधरा, त्यांच्यापासून त्यांना एक पुत्र प्राप्त झाले, त्यांचं नाव राहुल. पण हे सगळं केल्यानंतर, संसारामध्ये गुंतल्यानंतर, एक चक्रवर्ती राजा म्हटल्यानंतर आपलं राज्य कशा पद्धतीने चालत आहे याचं एक अनुभूती घेण्यासाठी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी नगराचा फेरफटका मारण्याचं ठरवलं. जेव्हा नगराचा फेरफटका मारला तेव्हा वास्तव अनुभूती काय आहे, वास्तवदर्शी अनुभूती हे तथागतांना झाली. त्यामध्ये दारिद्र्य काय असतं हे त्यांनी अनुभवलं, जगाचं दुःख काय आहे हे त्यांनी अनुभवलं. राजा म्हणून आपण सुखी आहो असं म्हणणं हे चुकीचं ठरेल याची अनुभूती, प्रत्यक्ष अनुभूती ही सिद्धार्थ गौतम बुद्धांना झाली. म्हणजेच काय तर त्यांना साक्षात्कार झाला. एका दृष्टीने पाहिला तर साक्षात्काराचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध हे आहेत. त्यानंतर त्यांच्या मनाला अस्वस्थता निर्माण झाली. ही अस्वस्थता त्यांनी दूर करण्यासाठी संसाराचा त्याग केला, गृहत्याग केला. नंतर चिंतन केलं, तपस्या केली, साधना केली आणि आत्मज्ञान प्राप्ती करून घेतली. मग ही आत्मज्ञान प्राप्ती झाली कशासाठी? तर ही आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्याचं एक अमृत बनलं आणि ती अमृतवाणी गौतम बुद्धांच्या एका मार्गदर्शनाने आपल्याला ती लाभलेली आहे. म्हणूनच म्हणतो की या जन्मामध्ये आपल्याला निर्वाण साधता येतं. साधण्या या जन्मी निर्वाण, एक देऊनी ध्यान. काय तर ते ऐकावं लागेल, अमृतवाणी ही बुद्धाची. म्हणून अमृतवाणी बुद्धाची आपल्या समोर घेऊन येत आहेत नंदेश रखराव सर, त्यानंतर इंगळे सर आणि गवई सर. मी तिघांनाही विनंती करतो की त्यांनी अमृतवाणी बुद्धांची हे गीत आपल्या समोर सादर करावं. अमृत अमृतवाणी ही बुद्धाची अनेक देऊनी धरा साधन्या या जन्मी अमृतवाणी ही बुद्धाची ऐक देऊनी धरा साधन्या या जन्मी सुयोग शिकरवन धम्माई
सुयोग शिकवण अन्य कुठेही मिळेल शोधून तथागताची शाश्वत या जन्मी देवा साधन्या या जन्मी देवा तुझने कोटी दुख निर्मिति तुझने कोटी दुख निर्मिति जले विजापुर अंकुर देती दुख बीतते साधना या जन्मी निर्वाण. खरंच या जन्मी निर्वाण साधायचं असेल तर तथागतांची अमृतवाणी ही आपण ग्रहण करणं खूप महत्वाचं आहे. अमृताचा स्वाद कसा असतो, अमृत कसं असतं हे कोणी अनुभवलं नाही, परंतु तथागतांच्या अमृतवाणी हे अमृताच्या माध्यमातून एक गुणसंपन्न आणि एक निर्मळ मन असं झालेलं असेल अशी मी आशा व्यक्त करतो. इतकं सुंदर गायन सर आपण करत आहात, खरंच आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तथागत गौतम बुद्धांनी तपस्या केली, तथागत गौतम बुद्धांनी साधना केली, अतिशय चिंतन केलं, ह्या सगळ्या माध्यमातून अमृतवाणी आपण ऐकून तर घेतलेलीच आहे. मग ही अमृतवाणी एक प्रत्येकाच्या जीवनामध्ये कशी महत्वाची ठरू शकेल, या अमृतवाणीचा फायदा जो आहे तो मानवाला कसा होऊ शकतो, मानवतेला कसा होऊ शकतो, या उद्देशानं तथागत गौतम बुद्धांनी खूप प्रयत्न केले आणि भटकंती केली. एका स्वरूपात सांगायचं झालं तर स्वतःला हरवून घेतलं. म्हणजे शांतता कुठं आहे, समता कुठं आहे, न्याय कुठं आहे, बंधुता कुठं आहे. एका दृष्टीनं पाहायचं झालं तर मानवी हृदयामध्ये धम्मज्योत प्रज्वलित करण्याचं काम हे तथागत गौतम बुद्धांनी केलेलं आहे. मग या धम्मज्योतीला आपण स्वतः अनुभवायचं असेल तर त्यांनी हे सगळी भटकंती करत असताना जेव्हा ते चिंतन करत होते, साधना करत होते, तपस्या करत होते, तेव्हा त्यांचा सोबती झाला निसर्ग. निसर्गाची सोबत संगत त्यांना लाभली. या निसर्गामध्ये त्यांची सोबत संगत लाभल्यानंतर निसर्गातही एक महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे पिंपळ वृक्ष, ज्याला आपण बोधिवृक्षाच्या नावानं ओळखतो. मग हे जे बोधिवृक्ष आहे, या बोधिवृक्षाकडे आजही पाहिल्यानंतर मला तर प्रत्येक पानावर तथागत दिसतात. म्हणूनच आपल्या समोर एक चांगलं आणि उत्कृष्ट गीत घेऊन येत आहेत नंदेश अरगराव सर आणि त्यांची टीम. ते गीत म्हणजे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे.
गौतमाचे पिंपळाच्या पानावर चित्र गौतमाचे वृक्षाने कथन केले वृक्षाने कथन केले हे सारी गौतमाचे पिंपळाच्या पानावर चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर चित्र गौतमा घोर तपस्याची देहाचे वारुळ झाले उदगयाच्या जन्माधी साक्षात वेरुळ आले किती घोर तपस्याची देहाचे वारुळ झाले उदगयाच्या जन्माधी साक्षात वेरुळ आले पिंपळाच्या पानावर चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर चित्र गौतमाचे या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती जगती तुली झाले ते मित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर चित्र गौतमाचे कधी केला नाही गर्व नाबाद कधी केला देश म्हणतो मी बुद्धाचा कधी केला नाही गर्व नाबाद कधी केला म्हणतो मी बुद्धाचा चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर चित्र गौतमाचे या जगी कोला है लिहिले कुठेच नाही माझा धर्म आहे या जगी कोला है भीमदूताच कळले सन्मित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर चित्र गौतमाचे बोधी वृक्षाने कदनके बोधी वृक्षाने कदनके चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर चित्र गौतमाचे पिंपळाच्या खरोखरच पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे या आधुनिक जगामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन पेरणारे तथागत गौतम बुद्ध आहेत ते आपल्याला या गाण्यावरून आपल्याला दिसून येते. कारण की या जगामध्ये सगळ्यात कोणतं जर वृक्ष असेल तर ते पिंपळाचं वृक्ष आहे. आणि या पिंपळाच्या वृक्षावर तथागत गौतम बुद्धांचं चित्रसंत आपल्याला दिसत असेल तर त्यापेक्षा अधिक काय भाग्य. सोबतच नंदेश सर आणि त्यांच्या टीम साठी खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत की अप्रतिम गायन, अप्रतिम ढोलक, कीबोर्ड. खरंच आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांची देखील साथ संगत आणि सहकार्य आहे म्हणूनच परंपरा होत आहे. आणि इथंच माणुसकीचा जन्म होत असतो. म्हणूनच माणुसकीचा जय जयकार करणारे तथागत गौतम बुद्ध आहेत. ते कसं तर माणुसकीचा जय जयकार कसा केला जातो विषयी असलेली त्यांचं जे एक आपुलकी आहे, जी भावना आहे, ती भावना आपल्याला इथं समजून येते. प्राणी मात्रांविषयी असलेली त्यांची आपुलकी एका तळमळणाऱ्या हंसाच्या स्वरूपात आपल्याला दिसून येईल. हंसाला जेव्हा एका देवदत्त क्षत्रियानं जेव्हा बाण मारला तेव्हा तो हंस तडफडू लागला. तो हंस मरण पावण्याच्या स्थितीमध्ये आला. परंतु त्या हंसाचं तडमळणं पाहून, तडफडणं पाहून तथागत गौतम बुद्ध त्या हंसाकडे धावून गेले आणि त्या हंसाला लागलेला बाण अलगद काढला. अलगद काढलेला बाण काढून त्यानंतर त्या हंसाला स्वतःच्या ओंजळीनं पाणी पाजलं. हे प्राणी मात्रांविषयी असलेलं तथागत गौतम बुद्धांची आपुलकी आपल्याला दिसून येते. मग ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तिथं वाद निर्माण झाला की बा हंस कुणाचा, त्या क्षत्रियाचा की तथागत गौतम बुद्धांचा. मग हा न्याय निवाडा जेव्हा राजा शुद्धोधन महाराजांच्या दरबारामध्ये गेला, तो न्याय निवाडा आपण संगीताच्या माध्यमातूनच अनुभवूया. म्हणून मी नंदेश सरांना विनंती करतो की त्यांनी लागला अचानक बाण एका हंसाला, हे गीत जे आहे ते गीत हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हे गीत आपल्या समोर सादर करावं. लागला अचानक एक हंसाला बाण, लागला अचानक एक हंसाला बाण, धरणीवर कोसळला हरहर कोसळला, थरथरतुम भ्रमरतुम स्वमार्गद्वारा प्राण, भ्रमरतुम विहरतुम जीव तोलहार. हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा. हंसाला पाहिले त्या क्षणी त्या ठिकाणी ते धावून गेले, उचलले लगबगीच्या पाणी मध्ये, हळूच बाण काढून अवजड लागले. चार देवदत्त चुलत भाऊ तो आला, सिद्धार्थकडे पाहून जराज हंसला, शिकार आहे माझी ते हंस कोमला, आणि मी आहे त्याचा मीच बाण मारिला. हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा.
परंतु उपदेश हा मला तू नको शिकवू गौतमा, मला हे तत्व कळण नको सांगू गौतमा, शिकार करते शक्तिकांत धर्म गौतमा, माझ्या शिकारीवर माझा हक्क गौतमा. हंस हा कोणाचा, हंस हा कोणाचा, हंस हा कोणाचा, हंस हा कोणाचा. अधिक भेटला प्रश्न तो वाटला, मग राज पुढे जाऊन हा प्रश्न मांडला, म्हणती न्याय हो मला. विचार करूनी आणि न्यायाचा देऊनी, मरणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ तारणारा नाही, हा हंस सिद्धार्थाचा आली पटवूनी. हंस हा कोणाचा, हंस हा कोणाचा, हंस हा कोणाचा, हंस हा कोणाचा. मुक्त सोडिले हरहारी घेत उडाले, किती हो समाधान गौतमाला बरे. समता बंधू भाव शांती करुणा झाले, गौतम बुद्ध धन्य झाले अजमन, ते धम्म ज्ञान भूषण गाती आले, कुंदन करी वंदन गोरी गोरी अकर. हंस हा कोणाचा, 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 हंस हा कोणाचा. हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा. खरं सांगायचं झालं तर राजा शुद्धोधन यांच्या दरबारी जेव्हा हा न्याय निवाडा झाला, तेव्हा माहीत पडलं की हंस हा कुणाचा. आपल्याला या गीतामधूनही माहीत पडलं असेल की हंस हा त्याचाच आहे जो तारणारा असतो. म्हणजेच काय की मारणाऱ्यापेक्षा तारणारा महान असतो, सर्वश्रेष्ठ असतो, याची अनुभूती हे आपल्याला या गीतामधून होत आहे. मग मारणाऱ्यापेक्षा तारणारा श्रेष्ठ आहे, तर तो तारणारा कोण, तर ते आहेत तथागत गौतम बुद्ध. मग तथागत गौतम बुद्ध जेव्हा वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली, हे दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर या दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीचं करायचं काय, हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झाला असेल. मग हा दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर याचा उपयोग आपण जनसामान्यांसाठी कसा करू शकतो, यासाठीची तळमळ ही तथागत गौतम बुद्धांची होती. त्यासाठीच त्यांनी गृहत्याग केला, संसार त्याग केला. नाहीतर एवढं ऐश्वर्य, सुख संपन्न, वैभव संपन्न त्यांचं घराणं असल्यानंतर गरज नाही की आपण सगळं काही त्याग करून समाजासाठी किंवा मानवतेसाठी प्रबोधनाची कास धरावी. परंतु त्यांनी या दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर संबोधन केलं, संबोधी बुद्धत्वाचा त्यांनी प्रसार केला, प्रचार केला. हा प्रचार करत न्याय, बंधुता, शांती आणि समता
याचा त्यांनी परिचय दिला. हाच परिचय आपल्याला पुढील गीतामधून मिळणार आहे. ते म्हणजे असं की जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेची, जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेची, अनुसरा शिकवण बुद्धाची, अनुसरा शिकवण बुद्धाची. म्हणून मी विनंती करतो नंदेश रखराव सरांना की त्यांनी अनुसरा शिकवण बुद्धाची हे गीत गावं. जीवनातल्या मंदिर बांधा, जीवनातल्या मंदिर बांधा, पूजा समतेची, अनुसरा शिकवण बुद्धाची, अनुसरा शिकवण बुद्धाची. जीवनातल्या मंदिर बांधा, पूजा समतेची, अनुसरा शिकवण बुद्धाची, अनुसरा शिकवण बुद्धाची. ज्ञानी हा सर्वात सगळा, दैवाती माणूस दुबळा. सर्वांमध्ये भारत सुद्धा अपुरा मायेची, अनुसरा शिकवण बुद्धाची, अनुसरा शिकवण बुद्धाची. युद्धामधून विनाश आहे, विनाशातून दुःखच वाढे. हृदया पुण्या बोध असूद्या, संगम ज्ञानाची, अनुसरा शिकवण बुद्धाची, अनुसरा शिकवण बुद्धाची. दीप आपला आपण भारे, सब अज्ञाना दूर करारे. शत्राहुनी महान जगती, शांती हिंसेची, अनुसरा शिकवण बुद्धाची, अनुसरा शिकवण बुद्धाची. जीवनातल्या मंदिर बांधा, पूजा समतेची, अनुसरा शिकवण बुद्धाची, अनुसरा शिकवण बुद्धाची, अनुसरा शिकवण बुद्धाची. अनुसरा शिकवण बुद्धाची. खरंच बुद्धांची शिकवण अनुसरणं हे आजच्या काळाची गरज म्हटली तर काही चुकीचं ठरणार नाही. कारण की आजचं जे आधुनिकतेचं काळ आहे, या जगामध्ये आपण पाहत आहोत सर्वत्र दुःख भरलेलं आहे. मग हे दुःख नाहीसं कसं होईल, तर जेव्हा आपण बुद्धांच्या शिकवणीची अनुसरण करू, शिकवण जे आहे ते आपण स्वतःमध्ये आत्मसात करू, तेव्हा आपण या दुःखातून बाहेर निघू शकतो. हे जग फक्त दुःखात भरलेलं असं नाहीये, तर वेगवेगळ्या समस्यांनी भरलेलं आहे. आपण पाहतो आहे की थोड्याशा काही अपयशामुळे खूप मोठं काहीतरी नुकसान झालं असं व्यक्त करतात. आपण खूप काही हारलो, आपण जीवनातून हारलो असा त्यांचा समज होतो. त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी तथागत गौतम बुद्धांनी
आपल्याला दिलेला आहे. मग हा संदेश वेगळ्या स्वरूपातही घेता येऊ शकतो. तुम्हाला माहित असेल की नदी को रोकने से समंदर नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता, ताश के पत्तों से कभी महल नहीं बनता, एक बार जीतने से कोई सिकंदर नहीं बनता और एक बार हार जाने से कोई फकीर भी नहीं बनता. म्हणून हरू द्या, जिंकू द्या, काहीही होऊ द्या, आपण आपल्या मार्गक्रमणामध्ये अतिशय व्यस्त राहावं. मग या व्यस्त मार्गक्रमणामध्ये राहण्यासाठी आजच्या आधुनिकतेच्या जगामध्ये जो रक्तपात सगळीकडे होत आहे, हा रक्तपात नाहीसा करण्यासाठी तथागत गौतम बुद्धांचे आपल्याला मदत होते, त्यांच्या मार्गदर्शनाचा आपल्याला मदत होते. मग हे मार्गदर्शन काय, तर त्यावर मी सांगू इच्छितो तुम्हाला की आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ, कारण की ते स्वतःचे ज्ञान आहे, आपण स्वतः ते अनुभवलं असते. म्हणून आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ असते आहे. आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होऊ शकतो. आणि आजच्या जगामध्ये अहंकार हा प्रत्येकामध्ये भरलेला आहे काही ना काही प्रमाणात. मग हा अहंकार नाहीसा करण्यासाठी तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना आत्मसात करणं आणि स्वतःच्या मनामध्ये धम्मज्योत पेटवून घेणं, प्रज्वलित करणं हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आपल्या शास्त्रीय अध्यापक महाविद्यालयाच्या वतीनं हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या समोर सादर होत आहे. मी विनंती करेल नंदेश रखराव सर, गवई सर आणि इंगळे सर यांना की त्यांनी रक्तपात हा नको मानवा हे गीत गाऊन आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं सगळ्यांना एक गौतम बुद्धांचा एक मानवतावादी संदेश द्यावा. रक्तपात हा नको मानवा, रक्तपात हा नको मानवा, घोषण युद्धाची दिवाणी है का घोषण युद्धाची दिवाणी है का दिवाणी है का बुद्धाची दिवाणी है का बुद्धाची. अंगुलीमाला वटकरूची तोडते बोटे, सायकल्याचा पापी कुंडली चरित्र बोटे. अंगुलीमाला वटकरूची तोडते बोटे, सायकल्याचा पापी कुंडली चरित्र बोटे. उपदेशाने मिटवी शंका, उपदेशाने मिटवी शंका, शूरयोद्धाची दिवाणी है का शूरयोद्धाची दिवाणी है का. देशाने तर देश वाढतो नव्हत संघर्ष, शांती पटवली क्रांती जन्मते होतो उत्कर्ष. देशाने तर देश वाढतो नव्हत संघर्ष, शांती पटवली क्रांती जन्मते होतो उत्कर्ष. नको वाचता मोठी कदापि,
नको वाचना मोठी कदापि खोट शब्दाची दिवाणी है का विभूताची घोषण युद्धाची दिवाणी है का विभूताची दिवाणी है का विभूताची दिवाणी है का विभूताची चोरी मादक यंत्र करणारा स्वयं प्रकाशित होऊन येते विवतारणारा चोरी मादक यंत्र करणारा स्वयं प्रकाशित होऊन येतो विश्वतारणारा तोचा मनोमग स्वप्ने पाहतो तोचा मग स्वप्ने पाहतो सदानंदाची दिवाणी है का विभूताची सदानंदाची दिवाणी है का विभूताची दिवाणी है का विभूताची देव संभल बुद्धीचा ठेवा तारक हो पण मार कुणाला हो नको केव्हा देव संभल बुद्धीचा ठेवा निनादुरावी अंतर्यामी निनादुरावी अंतर्यामी तुझा एकदाची दिवाणी है का विभूताची तुझा एकदाची दिवाणी है का विभूताची दिवाणी है का विभूताची दिवाणी है का विभूताची रक्तपात हा नको मानव घोषण युद्धाची दिवाणी है का विभूताची घोषण युद्धाची दिवाणी है का विभूताची घोषण युद्धाची दिवाणी है का विभूताची दिवाणी है का विभूताची दिवाणी है का विभूताची खरंच वाणी ऐकावी बुद्धाची, कारण की या वाणीमुळे मन तर प्रसन्न झालेच झाले, परंतु वातावरण अतिशय निसर्गरम्य आणि रममाण आपण आपल्या गायकीनं केलेलं आहे. खरंच आपल्या तीनही कलावंतांचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप आपलं कौतुक. कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये कोविड-19च्या या परिस्थितीमध्ये सर्वत्र या निसर्गाला जेवढा त्रास दिलेला आहे, तर निसर्ग आपल्यासोबत हा रक्तपातच करत आहे असं म्हटल्यास काही चुकीचं ठरणार नाही. हा रक्तपात थांबण्यासाठी तथागत गौतम बुद्धांचं त्यांचं एक आपली शिकवण जी आहे ते आपण आत्मसात करणं हे तितकंच महत्वाचं आहे. तेव्हाच आपण हा रक्तपात थांबवू शकतो, हा रक्तपात नाहीसा करू शकतो. कारण की आजचा जो दिवस हा भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही, म्हणजेच भारताप्रमाणेच नेपाळमध्ये, चीनमध्ये, जपानमध्ये, तायवान असेल, कोरिया असेल, व्हिएतनाम असेल, थायलंड असेल, कोलंबिया असेल, त्यानंतर मलेशिया असेल, श्रीलंका, म्यानमार अशा अनेक देशांमध्ये आजचा दिवस हा बुद्ध पौर्णिमा जी आहे ते अतिशय उत्साहात पार पाडला जात असते. मग आजच्या दिवशी भगवान बुद्धांनी उत्तर प्रदेशामध्ये जे सारनाथ आहे त्या सारनाथ इथं पहिला उपदेश दिला. हा उपदेश दिल्यानंतर बौद्ध धर्माची मूलतत्वे त्यांनी तिथं प्रकट केली, त्यांनी तिथे ते सांगितली. पाली भाषेतून धर्माची शिकवण दिली, धर्माचा प्रचार केला. मानवी जीवनातील दुःख नाहीसं व्हावं हाच त्यांच्या पूर्ण धर्माचा मुख्य गाभा आहे. सोबतच हे मानवी जीवनातील जे दुःख आहे नाहीसं करणं हे त्यांचं मुख्य वचन होतं. मग या वचनाचा जो अखंड दीपस्तंभ आहे तो दीपस्तंभ प्रत्येक मानवाच्या मनामध्ये पेटवण्याचं काम
तेवत राहण्याचं काम हे तथागत गौतम बुद्धांनी केलेलं आहे. आणि अक्षरशः गौतम बुद्धांच्या या सगळ्या आत्मज्ञानाची प्राप्ती करून आपण ते संगीताच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचत आहोत, म्हणून आपलेही अभिनंदन करणं तितकंच अनिवार्य आहे. म्हणून मी नंदेश शरफराव सर यांना पुनश्च एकदा विनंती करतो की त्यांनी धम्मदीप हा मानवतेचा जो प्रत्येकाच्या मनामध्ये आज प्रज्वलित झालेला आहे त्याला आणखी आपण सदैव तेवत ठेवण्यासाठी आपण हे गीत आपल्या सर्वांच्या समोर सादर करावं. धम्मदीप हा मानवतेचा. धम्मदीप हा मानवतेचा, धम्मदीप हा मानवतेचा, जगताची प्रेरणा, महाकारुणिक भगताला दिवाळी वंदना. वंदना 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 वंदना. बुद्धं शरणं मन्त्रमहाने बुद्धिमन्त होऊया, धम्मं शरणं तन्त्रमहाने नीतिमन्त होऊया. बुद्धं शरणं मन्त्रमहाने बुद्धिमन्त होऊया, धम्मं शरणं तन्त्रमहाने नीतिमन्त होऊया. संघं शरणं व्हा बलवंत, संघं शरणं व्हा बलवंत, सगळीकडे गणमना, महाकारुणिक भगताला दिवाळी वंदना. वंदना 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 वंदना. आकाश आमचे, धरणी आमचे, विश्वची आमचे सारे, मानव प्राणी समान सारे सांगत सुटले वारे. आकाश आमचा, धरणी आमचे, विश्वची आमचे सारे, मानव प्राणी समान सारे सांगत सुटले वारे. प्रेम मैत्री बंधू भावना, प्रेम मैत्री बंधू भावना, महाकारुणिक भगताला दिवाळी वंदना. वंदना 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 मयूर पृथ्वीनाथे स्वयंपणे निर्मळ, स्वयं प्रकाशित दिले जगावे भवतु सब मंगल. मयूर पृथ्वीनाथे स्वयंपणे निर्मळ, स्वयं प्रकाशित दिले जगावे.
श्रीवारी वंदना 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 धम्मदीप हा मानवतेचा जगताची प्रेरणा धम्मदीप हा मानवतेचा जगताची प्रेरणा महाकावडी तथागताला श्रीवारी वंदना 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 वंदना. खूप छान सर. धम्मदीप हा मानवतेचा. आता खऱ्या अर्थानं पाहिलं तर धम्मदीप हा मानवतेचा प्रत्येकाच्या मनामध्ये समजा प्रज्वलित करायचा असेल तर तो कोणकोणत्या माध्यमानं करता येईल हा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. दुसऱ्यांची मदत करू शकतो, दुसऱ्यांचं चांगलं करू शकतो, सगळ्यांचा विचार करू शकतो, सगळ्यांसाठी काम करू शकतो, स्वतःच्या कुटुंबाचा स्वतःचा उत्कर्ष कसा होईल, सगळ्याचं हे जे आपल्या देशाचं जे आहे ते प्राक्तन आपल्या हातामध्ये आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण धम्मदीप स्वतःच्या मनामध्ये प्रज्वलित करून ह्या सगळ्या गोष्टी साध्य करू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी साध्य करणं इतकंही काही कठीण नाहीये, कारण की आपल्याजवळ महापुरुषांचा आणि तथागत गौतम बुद्धांचा एक वारसा आपल्याला लाभलेला आहे, जो वैचारिक वारसा आहे. प्रबोधनाची कास धरून प्रत्येकाच्या कामात आपण पडणारं एक व्यक्तिमत्व निर्माण करू शकतो. हे व्यक्तिमत्व निर्माण व्हावं हीच इच्छा प्रत्येक महापुरुषांची आहे. सोबतच तथागत गौतम बुद्धांनी जे एक ज्ञानरंजन आपल्यासाठी करून दिलेलं आहे, एक प्रबोधन आपल्यासाठी करून दिलेलं आहे, ते प्रबोधन कितीतरी वर्षापासून आज तागायत आपल्याला अनुभवता येत आहे. एवढे भाग्यवान आपण सर्वजण आहोत. आणि हे भाग्य आपल्याला लाभलं की आपण हाच वारसा त्यांचे वारसदार म्हणून यापुढेही टिकवणार आहोत. म्हणून अशा वारसदारांचं कौतुक होणं हे फारच महत्वाचं आहे. त्यातल्या त्यात संगीताच्या माध्यमातून या कार्यक्रमाची सुरुवात झाली तेव्हाच मी सांगितलं की कलावंतांना ओळख देण्याचा म्हणजे त्यांचा परिचय देण्याची काही गरज नसते. नंदेश सरांचा परिचय त्यांचा गळा देईल हे मी म्हटलं होतं. त्यानंतर इंगळे सरांचा परिचय त्यांचा ढोलक देईल आणि गवई सरांचा परिचय त्यांचं कीबोर्ड हे त्यांचे जे बोट आहेत हे बोट देतील. ह्या सगळ्यांनी या कलावंतांनी त्यांचा परिचय दिलेला आहे. नक्कीच आपल्या या कार्यक्रमामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये बुद्ध जन्माला आले, त्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या डोक्यामध्ये अमृतवाणी आपण घडवली, प्रत्येकाला पिंपळाच्या पानावर गौतम बुद्धांचं चित्र आपण दाखविलं. त्यासोबतच हंसाला बाण लागला तर तो हंस कोणाचा, तर मारण्यापेक्षा तारणारा श्रेष्ठ असतो. म्हणजेच की आपण तारणाऱ्यांमध्ये आहोत याची अनुभूती आपण या कार्यक्रमामधून करून दिली. त्यासोबतच अनुसरा शिकवणं बुद्धाची कशासाठी, तर मानवतेचा जागर मांडण्यासाठी. हा मानवतेचा जागर मांडायचा असेल तर बुद्धांची शिकवण अनुसरणं तितकंच महत्वाचं आहे. हे सगळं केल्यानंतर काय होईल, तर रक्तपात हा नको मानवा. हे गीतही आपण अतिशय न्यायपूर्ण आपण इथं गायलेलं आहे. खरंच आपलं अभिनंदन. आणि हे जे एक गीत होतं की धम्मदीप मानवतेचा, ह्या सगळ्या गीतांमधून एक सार समजा म्हटलं तर तो सार हाच आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याला धम्मदीप हा प्रज्वलित करायचा आहे. शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोलाच्या वतीनं आयोजित हा जो कार्यक्रम आहे, सुरेल प्रवासाचा कार्यक्रम, गीतांचा कार्यक्रम, महाराष्ट्राचा कार्यक्रम, ज्यामध्ये धम्मगीतांना आपण प्रत्येकाचं मन आज निर्मळ आणि स्वच्छ करून दिलेलं आहे, यासाठी खरोखरच आपल्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या समोर या कार्यक्रमाचं शेवटचं गीत सादर होणार आहे. ते शेवटचं गीत जे आहे हे गीताची सुरुवातच आपल्याला माहित आहे की बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि, त्रिसरणाची मंगलवाणी. मी विनंती करतो नंदेश सरांना की त्यांनी त्रिसरणाची मंगलवाणी या गीताचं इथं गायन करावं. त्रिसरणाची मंगलवाणी, त्रिसरणाची मंगलवाणी, घुमते मंगलधारी, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि.
श्रीमंत कुलवंत कुलवंत आणि श्रीमंत एक संत कुलवंत कुलवंत आणि श्रीमंत श्रीमंताची पाच मिळाली अखेरच्या मुक्तावे उत्तम शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि सर्वात मिळावा वाटा ज्ञान धनाचा साठा सर्वात मिळावा वाटा ज्ञान धनाचा साठा देऊन गेला ठिकाणी उभ्या जगाचा स्वामी बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि या शोध गुणाचा हुसना दुःखाचे कारण कृष्णा या शोध गुणाचा हुसना दुःखाचे कारण कृष्णा तो तयावर जाऊन गेला उभ्या जगाचा स्वामी बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि श्रीशरणाची मंगलवाणी तुमचे मंगलगामी बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि जाऊन शिलाची गाथा जगतीचा पाता जाऊन शिलाची गाथा जगतीचा पाता इथे सर्वता ज्ञान तुझे उद्गामी बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि आदिये संधी नामी सांगितले वामनदानी आदिये संधी नामी सांगितले वामनदानी उदर मोदरी पंचशेती येईल आपल्या गावी बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि आनंदाची डोही आनंद तरंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की आनंदाचे डोही आनंद तरंग नेमकं तोच सोहळा आज इथं अनुभवायला मिळाला. कारण की आपल्याला माहित आहे की प्रत्येक कार्य करत असताना त्या कार्याची सुरुवात ही एका छोट्या पायरीने अरे जेव्हा शिखरावर पोहोचलं तेव्हा त्या कार्याचा एक विचार केला जातो, त्याची दखल घेतली जाते. असाच हा एक कार्यक्रम आपण इथं सादर केलेला आहे. आणि या कार्यक्रमाची पूर्ण जी कल्पना आहे ती आदरणीय देव मॅडम यांनी व्यक्त केली. आणि देव मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपण हा कार्यक्रम इथं सादर केलेला आहे. कारण की या कार्यक्रमामध्ये अनुभवायचं झालं तर मन करारे प्रसन्न, संत तुकाराम महाराजांनी हे पण म्हटलेलं आहे की मन करारे प्रसन्न. खरोखरच आजच्या या 9 गीतांमध्ये मन प्रसन्न करण्याचा आपण इथं सर्वांनी केलेलं आहे. आपल्या सर्व कलावंतांचं एवढे आभार मानावं तेवढे कमीच आहे. यानंतर आपल्या या सगळ्या कार्यक्रमाची आपल्या समोर या कार्यक्रमाची रूपरेषा तर प्रकट झालेलीच आहे, परंतु या कार्यक्रमाला एक दिशादर्शन आणि मार्गदर्शन करण्याची भूमिका
आदरणीय देव मॅडम यांची होती. म्हणून या कार्यक्रमाच्या शेवटचा टप्पा जो आहे तो अध्यक्षीय मनोगताचा, मी आदरणीय देव मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत इथं व्यक्त करावं आणि आपल्या विचारांनी आम्हाला उपकृत करावं. आदरणीय देव मॅडम. लाव दे त्याला. नमस्कार. हे झाल्यावर म्हणून याच्या घरी वाटले. नमो बुद्धाय. नंदेश सर, तुमचा माईक बंद करून टाका 2 मिनिटाचा. नांदेश, अतिशय सुंदर गायन तू या ठिकाणी केलं. आज आपण सर्वांना मी बुद्ध जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. अतिशय सुंदर आणि पवित्र वातावरणामध्ये आपण सध्या हा कार्यक्रम 1 तासापासून अक्षरशः म्हणजे आनंदामध्ये न्हाऊन निघतोय. त्याच्यामध्ये संचलन, नंतर नंदेश, विपुल, विशाल, तुम्ही दोघं फार कोणाचं तरी साऊंड. नंदेश सर, माईक बंद कर. माईक बंद कर. हॅलो. हा, विपुल आणि विशाल, आपण दोघं अतिशय उत्कृष्ट आपण दोघांनी वादन केलं. तुमच्या दोघांच्या साथीमुळे नंदेश अतिशय छान गायन केलं. सगळ्यांचा प्रतिक्रिया पूर्ण कार्यक्रमभर जेव्हा मी बघत होती तेव्हा अतिशय आनंद झाला. निखिलनी पण जे सूत्रबद्ध सगळं संचालन केलं ना, खूप अभ्यासपूर्ण असं संचालन केलं. अतिशय सुंदर, सर्वांग सुंदर असा कार्यक्रम झाला. आणि ज्या गोष्टी त्याच्यामध्ये येणं अपेक्षित होतं ते संपूर्ण भगवानांचं जीवनचरित्र, त्यांचा संदेश आजच्या जगाला आणि तसाही संपूर्ण जगाला आज जो महत्वाचा शांतीचा, समतेचा संदेश आहे तो संदेश देणारं असं एक सुंदर असा सर्वांग सुंदर कार्यक्रम झाला. अध्यक्षीय मनोगतापेक्षा मी सुद्धा एक बुद्धगीत गायला इच्छुक आहे. आपली इच्छा असेल तर नंदेश? नक्कीच मॅडम, नक्कीच. कार्यक्रमाचा शेवट अध्यक्षीय गायन, हो मॅडम म्हणा. अध्यक्षीय गायनाने करूया, ठीक आहे? आणि सर्वांचं खूप मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करते. निखिल, नंदेश, विपुल, विशाल, तुम्हा सर्वांचं खूप मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आणि या ठिकाणी एक छोटस माझा एक गौतम बुद्धांच्या चरणी माझा एक छोटासा प्रयत्न आणि माझं एक ज्याला आपण म्हणूया की स्वरपुष्प अर्पण करते. शक्ती दे अखिल भुवन उजळास प्रेम भक्ती दे. एक मिनिट. Something is going wrong. एक मिनिट.
शरण संघ शरण लोक साधना शुद्ध चित्त शुद्ध नीती शुद्ध भावना नवयुगात मिळवूयात जन समानता आज धम्म हात दे मानता धन्यवाद. निखिल. खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. आपल्या गीतानं या अध्यक्षीय मनोगत अध्यक्षीय गीत आपण एक धम्मगीत एक पुष्प अर्पण केलं त्याबद्दल खरंच मॅडम आपले सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपलं मार्गदर्शन नेहमी आम्हाला असंच राहो. आणि आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा जो आहे तो आहे आभार प्रदर्शनाचा. तत्पूर्वी मी व्यक्तिशः आणि आपल्या शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोलाच्या वतीनं उपस्थित सर्वांचे आभार मानतो, सगळ्यांचे अभिनंदन करतो. विशेषतः नंदेश सर, गवई सर, इंगळे सर यांचे मी अभिनंदन करतो. आणि मला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि आजचा जो दिवस आहे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांची आज जयंती, बुद्ध पौर्णिमेच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आभार प्रदर्शनासाठी इथं आमंत्रित करतो माझ्या सहकारी प्रियंका थोरात मॅडम की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद. थँक्यू सर. सर्वप्रथम सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. फुलांनी फुलांचे मन आज पहा जपले, फुलांनी फुलांचे मन आज पहा जपले, अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले. शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला द्वारा आयोजित नमोस्तु गौतम धम्मगीताचा बहारदार कार्यक्रम इथे पूर्ण झाला. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धणी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभल्या त्या माननीय डॉक्टर देव मॅडम यांनी आज आपल्या विनंतीस मान देऊन आपल्या अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे स्थान स्वीकारले व अध्यक्षीय भाषणातून बहुमूल्य विचार व्यक्त केले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच कार्यक्रमाचे समन्वयक माननीय डॉक्टर वातकर मॅडम यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या माननीय डॉक्टर समुद्रे मॅडम माननीय डॉक्टर धारसकर मॅम यांनी सुद्धा त्यांचा अमूल्य वेळ काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते. तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी यांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच सादर करते नंदेश आरकराव सर व त्यांची टीम, विपुल गवई सर, विशाल इंगडे सर यांनी खूप सुंदर 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 गीत गायन केले, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे संचालन निखिल भट सर यांनी खूप खूप सुंदर केले, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. आणि आयोजकांनी मला आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. तसेच झाडाला शोभा फुलांची, गायला शोभा वासरांची, त्याचप्रमाणे कार्यक्रमाला शोभा श्रोत्यांची. सर्वांनी खूप शांतपणे कार्यक्रमाचे श्रवण केले त्याबद्दल मी माझ्या सर्व सहकारी मित्रमैत्रिणींचे मनपूर्वक आभार मानते आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद. वाह प्रियंका, वाह, बढिया. थँक्यू मॅम. चला सर्वांचं हार्दिक अभिनंदन. निखिल, नंदेश आहे का याच्यावर? हो आहे मॅडम. नंदेश अतिशय सुंदर आहे मॅडम. हो, खूप सुंदर. म्हणजे मी तुला सांगू का, एक तास आपला म्हणजे काय, मी माझा आनंद वर्णन नाही करू शकत.
अतिशय आणि विशेष सुंदर. म्हणजे काय विशेष आवाज म्हणजे आहे रे. मॅडम थकवा अजिबात आला नाही गायन करत असताना त्यांना पण. नाही नाही, आवाज इतका सुंदर आवाज आहे नंदेश तुझा. थँक्यू मॅडम. खूप सुंदर आवाज आहे, खूप सुंदर देणगी आहे तुला देवाने केलेली. आणि तुझे मित्र त्यांना बोलव बरं तुझ्या जवळ, विपुल आणि विशाल. विशाल विशाल, विपुल, विशाल आणि विपुल. या ताई. हॅलो, बोल ना. आलेत मॅडम. आले ना? हा, पण तुझा हात आलाय रे याच्यावर, हा तुझा हात आलाय कॅमेरावर.